एका शेतकऱ्यानं कल्पकतेतून स्वतःचं हॅचरी युनिट सुरू केलंय। या युनिटमुळे जिल्ह्यात कुक्कुटपालनासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांची मोठी सोय झाली आहे। विशेष म्हणजे देशी वाण्याच्या कोंबड्यांची पैदास या हॅचरी युनिटमध्ये केली जाते। नंदुरबार जिल्ह्यात कुक्कुटपालन करणाऱ्यांना जगदीश कांबळे या शेतकऱ्यानं दिलासा दिलाय। जगदीश यांनी या ठिकाणी हॅचरी युनिट सुरू केलंय। या युनिटमधून आदिवासी शेतकऱ्यांना संगोपनासाठी पिल्लं विकत मिळतायत। पुणे मुंबईच्या तुलनेत त्यांच्याकडे मिळणाऱ्या पिलांची किंमतही कमी आहे। इतकंच नाही तर इथं कृत्रिमरित्या 20,000 अंडी उबवून दर आठवड्याला 20,000 पिलांना जन्म दिला जातोय। आम्ही विचार केला, आम्ही इथं हॅचरी टाकून इथल्या लोकांना, फार्मर्स लोकांना आपण जर दिले तर जास्तीत जास्त लोकांना आपण त्या गोष्टीचा लाभ घेता येईल। त्यासाठी आम्ही हॅचरी युनिट चालू करायचं ठरवलं। जगदीश यांच्या हॅचरीमध्ये देशी जातीच्या गिरिराज आणि कडकनाथ जातीच्या पिलांचीही पैदास केली जाते आणि त्यासाठीची अंडी ते स्वतःच्या पोल्ट्रीमधूनच आणतात। 1 दिवसाचं पिल्लू लसीकरणानंतर शेतकऱ्यांना दिलं जातं। त्यामुळे एवढ्या सोयींमुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पोल्ट्री व्यवसायाकडे कल वाढत चाललाय। कृत्रिमरित्या अंडी उबवण्यासाठी खास पद्धतीचा अवलंब केला जातो। सर्वात प्रथम इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवण्यापूर्वी फॅब्रिकेशन केलं जातं आणि त्यानंतर 18 दिवसांपर्यंत 99 ते 100 अंश सेल्सिअस पर्यंत अंड्यांना ऊब दिली जाते। त्यानंतर अंडी हॅचरी मशीनमध्ये ठेवली जातात आणि अशा प्रकारे 21 दिवसांच्या या प्रक्रियेनंतर त्यातून पिल्लू बाहेर येतं। वो अंडे सेटिंग करेंगे, उसके बाद वो मशीन में फुमकेशन करेंगे, मशीन में अंडे डाल के फुमकेशन करेंगे। उसके बाद इधर 19वां दिन 18 दिन इधर रखेंगे। 19वें दिन मेरा हैचर में जाएगा और उधर वो बच्चे निकलेंगे। राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पशुगृह बांधणीसाठी राज्य सरकार अर्थसहाय्य करत आहे। 1 दिवसीय पिलांची समस्या सुटल्यानं जिल्ह्यातल्या हजारो आदिवासींना रोजगार उपलब्ध झालाय। पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्ही खूप साऱ्या लाभार्थ्यांना पक्षीगृह बांधकामासाठी अनुदान देतोय आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप लाभार्थ्यांनी पक्षीगृह बांधकामं केलेली आहेत। जगदीश कांबळेंनी कुक्कुटपालन व्यवसायात येणाऱ्या अडचणींचा बाऊ न करता त्यावर उपाय शोधलाय आणि याचा केवळ त्यांनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यालाच फायदा झालाय। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।